ती रात्र यमुनेसाठी कसोटीची रात्र होती. नारायणराव खोलीत आले. यमुना त्यांच्या पायावर मस्तक ठेवून रडली, अगदी ढसाढसा रडली. हे शरीर आता तुमचं आहे, तुम्ही ते विकत घेतलं आहे. मी तक्रार करू शकत नाही. दुःखाचा भर ओसरल्यावर ती इतकंच बोलली. पण नारायणराव दुखावले गेले. मी तुमच्या शरीराला स्पर्श करीन, ते तुम्ही आपणहून जवळ याल तरच. अन्यथा आम्ही अंगवस्त्रांवर समाधान मानू. यमुना नुसती तटस्थ उभी, जशी थिजलेली मेणबत्ती. घरातले बघाल ना? अवश्य. माझ्या मुलांशी नीट वागाल ना? आपल्याला तक्रारीला इवलीशीही जागा ठेवणार नाही. मग ठीक आहे. ते मंचकावर शांतपणे झोपून गेले. यमुना उत्तर रात्रीपर्यंत अवघडून गेली होती. मग तीही मंचकावर विसावली. तिच्या पतीनं तिला स्पर्शही केला नाही. दुसऱ्या दिवशीपासून मालकीनबाईंनी सारे घर आपल्या निगराणीने प्रसन्न केले. कुणास इवलासा संशयही येऊ नये असे. पतिराजांची संपूर्ण देखभाल, तरुण मुलांची अंतर राखून सर्व व्यवस्था, नोकरचाकर यांच्याशी दरारयुक्त प्रेमळ वागणूक. ते घर समईच्या पंचज्योतींनी उजळावं तसं प्रकाशमान झालं. त्याला ज्या स्निग्ध प्रेमाची आवश्यकता होती ती प्राप्त झाली. मला संगीत शिकावेसे वाटते. फार लहानपणापासूनची आवड होती, पण कधी वडिलांजवळ त्याचा उच्चार करू शकले नाही. यमुना एक दिवस आपल्या पतिराजांना म्हणाली, जरूर शिका. तुमची कोणतीही हौस पुरवायची माझी ताकद आहे. आणि माधवबुवा त्या वाड्यात प्रविष्ट झाले. तरुण, देखणे, भरदार आवाजाचे आणि तितक्याच भरदार अशा छातीचे. बदाम लावलेले दूध रोज त्यांच्याही पुढ्यात वाड्यावर येऊ लागलं. यमुनाचा संगीत संसार सुरू झाला. घरात तानपुरा आला, बाजाची पेटी आली. पहाटे यमुनेची प्रसन्न तान घरात घुमू लागली. एक दिवस नारायणराव यमुनेसाठी दागदागिन्यांची आरासच घेऊन आले. तुझा गळा गोड आहे यमुने.